जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। डॉक्टर नवरा शरीर संबंध ठेवू शकत नाही। लग्नाच्या पहिल्याच रात्री 31 वर्षीय शिक्षकाचा आरोप। तो शहापूरला होता। मी 20 दिवस सासरी राहिले, पण माझ्या पतीने माझ्याशी कधीही शारीरिक संबंध ठेवले नाहीत, असा आरोप शिक्षिकेने केला। डॉक्टर नवरा शरीर संबंध ठेवण्यास सक्षम नसल्याचा दावा करत 31 वर्षीय शिक्षिकेने सासर सोडलं। त्यानंतर डॉक्टर नवऱ्याने बनावट IT द्वारे सोशल मीडियातून शिक्षकाच्या कुटुंबाबाबत आक्षेप पोस्ट करून खळबळ उडवली। उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये नोकरी करणाऱ्या शिक्षिकेने पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे। उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील रहिवासी असलेल्या 31 वर्षीय शिक्षिकेने सांगितले की 2 महिन्यापूर्वी माझे लग्न शहापूर येथील एका डॉक्टरशी झाले। त्यानंतर मी 20 दिवस सासरी राहिले, पण माझ्या पतीने माझ्याशी कधीही शारीरिक संबंध ठेवले नाहीत। मी विचारल्यावर त्यांनी सांगितले की तो संबंध ठेवण्यास सक्षम नाही। त्यानंतर महिलेने आपल्या पतीच्या नपुंसकतेबद्दल माहेरी सांगितले। तेव्हा तिचे वडील सासऱ्याच्या घरी आले आणि तिला घरी घेऊन गेले। त्यानंतर डॉक्टर पतीने फेसबुकवर एक बनावट IT तयार केला। त्याद्वारे त्याने शिक्षिकेच्या 2 बहिणींबद्दल घाणेरड्या गोष्टी लिहून संपूर्ण कुटुंबाची बदनामी करण्यास सुरुवात केली। महिलेच्या तक्रारीवरून गोरखनाथ पोलीस ठाण्याने रविवारी संध्याकाळी आरोपी डॉक्टर पती आणि त्यांच्या वडिलांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। गोरखनाथ पोलीस हे सायबर सेलच्या मदतीने या प्रकरणाचा तपास करत आहेत। गोरखपूर परिसरात राहणारी ही महिला शहरातील एका प्रसिद्ध इंटर कॉलेजमध्ये लेक्चरर आहे। तिचे लग्न 6 नोव्हेंबर 2025 रोजी झाले होते। शहापूर परिसरात राहणाऱ्या एका दंतवैद्याशी झाले होते। तक्रारदार शिक्षिकेने म्हणले आहे की लग्नानंतर तिचा पती तिच्याजवळ येत नव्हता। विचारल्यावर त्याने सत्य सांगितले। महिलेने सांगितले की 7 नोव्हेंबर रोजी लग्न समारंभानंतर ती सासरच्या घरी गेली। लग्नाच्या पहिल्याच रात्री तिचा पती काहीतरी कारण सांगून झोपून गेला। त्यानंतर ती 20 दिवस सासरच्या घरी राहिली, पण तिच्या पतीने कधीही शारीरिक संबंध ठेवले नाहीत। चौकशी केल्यावर मला कळाले की तो शारीरिक संबंध ठेवण्यास सक्षमच नाही। जेव्हा याबद्दल पतीशी बोलले तेव्हा त्याने ही गोष्ट मान्य केली। माझा पती नपुंसक आहे। सासरच्या लोकांनी ही गोष्ट लपवून आमचे लग्न लावून दिले। हे सत्य कळाल्यावर मला धक्काच बसला। महिलेने सांगितले की मी माझ्या पतीच्या नपुंसकतेबद्दल माझ्या आईवडिलांना सांगितले। यानंतर 27 नोव्हेंबर 2025 रोजी माझे वडील सासरच्या घरी आले। त्यांच्यासोबत मी माझे सर्व सामान सासरच्या घरी सोडून माहेरी आले। तेव्हापासून मी माहेरचीच राहत आहे। पतीने नवीन वर्षही खराब केले। मी सासरच्या तणावाला कसाबसा विसरण्याचा प्रयत्न करत होते। मला वाटले होते की नवीन वर्षापासून मी सर्व काही विसरून माझ्या कामावर लक्ष केंद्रित करेन। त्याच वेळी 1 जानेवारी 2026 रोजी माझ्या बहिणीने फोन करून सांगितले की डॉक्टरने फेसबुकवर एक बनावट IT तयार केला आहे, ज्यावर दोन्ही बहिणी आणि कुटुंबाबद्दल घाणेरड्या गोष्टी लिहिल्या जात आहेत। तो सोशल मीडियावर हे सर्व पोस्ट करून समाजात कुटुंबाची बदनामी करत आहे। माझ्या वडिलांनी माझ्या सासऱ्यांना सर्व काही सांगितले, पण सासऱ्यांनीही आपल्या मुलांना साथ द्यायला सुरुवात केली। सासरचे लोक आपली चूक लपवण्यासाठी हे सर्व करत आहेत,
कारण त्यांनी आमची फसवणूक करून लग्न लावून दिले होते. शारीरिक दिव्यांगत्वामुळे डॉक्टरचे लग्न होत नव्हते. नंतर त्यांनी बनावट बायोडाटा तयार करून माझे लग्न लावून दिले. मला नोकरी असूनही त्यांनी माझ्या वडिलांना 8 लाख रुपये खर्च करायला लावले. आता जेव्हा डॉक्टर पतीच्या सर्व उणिवा समोर आल्या आहेत, तेव्हा तो अज्ञात क्रमांकावरून मोबाईलवर अश्लील संदेश पाठवत आहेत. डॉक्टर पतीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. आता माझ्या संपूर्ण कुटुंबाची बदनामी करण्याचा कट रचला जात आहे. यामुळे संपूर्ण कुटुंब घाबरलं आहे. सोशल मीडियावर घाणेरडे संदेश पोस्ट केल्यामुळे कुटुंबाची खूप बदनामी होत आहे. डॉक्टर पतीवर कठोर कारवाई केली पाहिजे, जेणेकरून तो भविष्यात इतर कोणत्याही मुलीसोबत असे घाणेरडे कृत्य करू शकणार नाही. गोरखनाथ स्टेशनचे प्रभारी शशी भूषण राय म्हणाले, महिलेच्या तक्रारीवरून पती आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या संदेशाची चौकशी केली जात आहे. जर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका.